नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की आम्ही करतोय कूलर नवीन घेतलेलं, तर त्याचं अनबॉक्सिंग अभिजित करत होते. तर म्हटलं चला आपण त्यांचा व्हिडिओ शूट करूयात आणि मग तो व्हिडिओ चॅनलवरती सुद्धा अपलोड करूयात. तर त्यांचं जे पॅकेजिंग आहे ना, तर ते म्हणजे जेव्हा कुठं ट्रान्सफर वगैरे होतो, म्हणजे शिफ्ट वगैरे होतो दुसऱ्या ठिकाणी घर वगैरे चेंज केलं किंवा काही केलं तर तर त्यासाठी ना आम्ही म्हणजे असे बॉक्स वगैरे सगळ्या गोष्टींचे सांभाळून ठेवतो. अगदी आमच्याकडे जे आपलं घड्याळ वगैरे असतं ना, तर त्याचासुद्धा बॉक्स आम्ही सांभाळूनच ठेवतो. आम्ही म्हणजे मीच सांभाळून ठेवते. तर ते ना एकदम असे सिरियस होऊन ना जे अनबॉक्सिंग आहे ना, तर ते करत होते. तर त्यांना म्हटलं थोडंसं स्माईल तरी करा ॲटलीस्ट. तर ते अशी फेक स्माईल मला देत होते. बघितलंच असेल तुम्ही आधी. त्यानंतर मग इथं थोडंसं जे आहे ना, तर ते एकदम पॅक वगैरे केलेलं असतं ना त्यांनी, तर थोडासा वेळ लागतो. जर आपण कात्रीने वगैरे कापून घेतलं तर वेगळी गोष्ट आहे म्हणा. त्यानंतर त्यांनी ते काढून घेतले. तर आम्ही घेतलेलं आहे हे केनस्टार कंपनीचं कूलर. तर सध्या तुम्ही जर कधी कूलर घेतलेलं असेल ना, तर तुम्हाला माहितीच असेल ह्या 1-2 महिन्यामध्ये. कारण की प्रत्येक कूलर कुठल्याही कंपनीचं जर म्हणाल ना, तर आउट ऑफ स्टॉकच येत आहेत. मग अगदी म्हणजे जे डिस्प्लेला वगैरे पीस लावलेले आहेत ना, तर ते सुद्धा लोकं घेऊन जायला तयार आहेत. इतकी गरमी वाढलेली आहे आणि आता तर म्हणजे 15-20 दिवस किंवा एका महिन्याभराच्या आत म्हणाल तर पाऊस तर येईलच, पण अगदी नको नको झालं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण कूलर जे आहे ना, तर ते घेऊनच घेऊयात. आणि कूलर अशी गोष्ट आहे ना, की ती दरवर्षी लागेल, पण आम्ही मागच्या 2 वर्षापासून टाळायचा प्रयत्न करत होतो, की जाऊ देत. आणखी एका गोष्टीची भर कुठे, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या जाऊ द्या असं करून. आणि आतासुद्धा मार्च महिन्यापासून इथे भरपूर असं गुजरातमध्ये गरम होत होतं, कारण की इथं समुद्र जवळ आहे, त्याच्यामुळे आणखी जास्त गरम होतं. आणि गरमसोबत दमटसुद्धा वातावरण इतकं तयार होतं ना, की अजिबात म्हणजे संध्याकाळीसुद्धा एकदम लगेचच थंडसुद्धा होत नाही. पण तरीसुद्धा ना फायनली कूलर जे आहे तर ते घ्यावंच लागलं, कारण की रात्री पण म्हणजे थंड हवा वगैरे पण येत नव्हती, काहीच नाही. आणि अजिबात झोप वगैरे लागायची नाही. असं लिटरली 1-2 वाजून जायचे तरी झोप यायची नाही, एवढं गरम व्हायचं. तर तुम्हालासुद्धा जर कूलर घ्यायचं असेल ना, तर तुम्ही ह्या कंपनीचं कूलर घेऊ शकता. कारण की आता आम्ही जवळपास 2 दिवसापासून हे कूलर यूज करतोय, ज्यावेळेस मी हा व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस. तर ना एकदम छान अशा पॅकेजिंगमध्ये आलेलं होतं. आणि इथं बघा आम्ही ना हे बॉक्स वगैरे जे आहे ना, तर ते अशा प्रकारे काढून घेतला. आणि पॅकेजिंग बघा किती छान केली ना, एकदम मस्त असं रॅप वगैरे करून पाठवलेलं होतं त्यांनी. कारण की इथूनच अहमदाबादमधूनच येणार होतं, त्याच्यामुळे एवढं काही पॅकेजिंग म्हणजे ते तिकडनं कंपनीकडूनच असते ते पॅकेजिंग खरं तर. तर मग हे सगळं जे प्लॅस्टिक वगैरे आहे ना, तर ते सगळं प्लॅस्टिक वगैरे काढून घेतलं. कारण की बाकीच्या गोष्टींना आपण प्लॅस्टिक वगैरे राहू दिलं तर चालते, पण हे कूलर जे आहे ना, तर त्याच्यामध्ये तर आपल्याला संपूर्ण जे प्लॅस्टिक वगैरे आहे तर ते काढावंच लागेल. कारण की त्याच्यामध्ये पाणी भरायचं असतं, समोरून हवा कशी काय लागेल. त्यामुळे मग मी सुद्धा थोडंसं तानातानी करायला त्यांना मदत केली. म्हणजेच प्लॅस्टिक काढायला त्यांना मी मदत केली. आणि चला आता मी तुम्हाला सांगते, की आम्ही हे जे कूलर आहे ना, तर ते कुठून घेतलं. तर आम्ही कूलर जे आहे ना, तर रिलायन्स डिजिटलमधून घेतलेलं आहे. खरं तर रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स किंवा ऑनलाईन, तर ह्या सगळ्यांमध्ये ना ह्या कूलरची जी प्राईज आहे ना, तर ती सेमच होती. प्राईज आहे ₹12,790. तर ह्या सेम प्राईजमध्येच कूलर जे आहे ना, तर ते सगळ्याच ठिकाणी होतं. अगदी ऑनलाईनलासुद्धा सेम प्राईज होती. आणि मेन म्हणजे हे कूलरचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या कूलरला ना 5 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी कार्डसुद्धा आपल्याला मिळतं. ते आपण स्कॅन करून त्याची जी वॉरंटी आहे, जे तुम्हाला बघा लटकलेलं दिसत असेल ना, तर ते वॉरंटी कार्ड आहे. तर ते आपण त्याच्यावरती ना QR कोड आहे, तर त्यावरती स्कॅन केलं ना, की मग एक्सटेंडेड वॉरंटी होऊन जाते आपली. तर हा पण एक त्याचा ॲडव्हांटेज आहे. तर त्यामुळे आणि मेन म्हणाल ना, खरं तर आम्हाला घ्यायचं होतं बजाजचं, पण कंपॅरेटिव्हली हवा वगैरेचं आम्ही कंपॅरिझन केलं तर हे केनस्टारचं पण छान आहे. आणि मग त्यानंतर ना त्याला व्हील्ससाठी ना हे असे सेपरेट येतात खाली पाय वगैरे, कारण की अटॅच करून तर येणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मग नंतर अशा प्रकारे नाही हे इथे खिळे जे आहे खिळे म्हणजे स्क्रू आहेत ना, तर ते व्यवस्थित असे फिट करून घेतले. आणि हे जे कूलर आहे ना, तर हे केनस्टार कंपनीचं 90 लिटरचं कूलर आहे आणि ते आम्हाला पडलं ₹12,790.
तर तुम्हालासुद्धा जर घ्यायचं असेल ना, तर मी ते प्रॉडक्ट खाली टॅग करते. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून घेऊ शकतात. ऑनलाईनसुद्धा हे प्रॉडक्ट अवेलेबल आहे आणि मेन म्हणजेच प्राईससुद्धा याची सेमच आहे. आणि त्यानंतर मग मस्त त्यामध्ये पाणी वगैरे भरलं आणि मस्त छान अशी थंडगार हवा वगैरे येते याची. तुम्हालासुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या, कारण की मी जे रिव्ह्यू आहे ना, तर ते जे रिअल रिव्ह्यू आहे तर तेच शेअर करत असते. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.